प्रकल्प असे 8-9 उद्योगधंदे या मंडळींनी बंद पाडले। ज्यांना सहकारातल्या संस्थेवर जगायची सवय लागलेली आहे त्यांनी आमच्यासारख्याची मापं काढू नयेत। मी एक खमक्या मनुष्य आहे, संजय पाटील जिल्ह्याला माहिती आहे, गुंडगिरी करतो का लोकांना त्या होणाऱ्या दडपशाहीपासून वाचवतो हे लोकांनी ठरवलेलं आहे। म्हणून मला दोनदा, एकदा तुझ्या भावाचा, एकदा तुझा 19ला आणि आता परत तुझा मोठ्या फरकानं पराभव करण्यासाठी या जिल्ह्यातल्या जनतेनं ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे। योग्य वेळी या सगळ्या गोष्टींचे खुलासे केले जातील आणि आपल्या पुढे हे सगळं ओळखल केलं जाईल। दोन तुमच्यावर प्रतिस्पर्धी कोण आहे? प्रतिस्पर्धी तिघही आहेत, तिघही मैदानात उतरलेला आहे, त्यामुळं तिघांच्याही पद्धतीनं प्रयत्न चाललेले आहे। जनता जनार्दन ही त्या अदालतमध्ये आपण अदालतमध्ये गेलेलो आहे। उद्याच्या ह्या 7 तारखेला निश्चितपणानं बंद पेटीमध्ये ही अदालतचा निकाल होईल आणि तो 4 जूनला आपल्या पुढं निश्चितपणे उघडला जातो। चंद्रकांत पाटलांनी काही वेळापूर्वीच आरोप केलाय की भाजपचं पाकिट घेऊन विशाल पाटील निवडणुकीत उभारले म्हणून। नाही, माझ्या कानावर नाही आलं, बी टीम काय सांगता येत नाही त्यांनी केलेल्या आरोपांचं। त्यांना जर काही शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्याकडनं काही कळलं असेल तर काय मला आयडिया नाही, पण तुमच्यासाठी चांगलंच आहे का आता? अरे पूर्ण वाचून दे पूर्ण। पण त्यासाठी आपल्याला मला हे स्टेटमेंट माहिती नाही, पण ज्या अर्थी पैलवान चंद्रराव पाटलांनी हे स्टेटमेंट केले त्या अर्थी त्यांना संजय राऊत साहेबांनी किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्याकडनं काही मेसेज आले असतील, त्यांनी काय भानगडी केल्या काय नाही त्याचे 2-4 दिवसामध्ये हळूहळू हेच पैलवान आपल्याला या निमित्तानं अजून बऱ्याचशा गोष्टी बाहेर काढतील।